जो आपला सेशन झाला आहे तर आपल्याला आज बघणार आहोत. गुड इव्हनिंग सगळ्यांना. काल आपण काय पाहिलं होतं पहा, ब्रुनर यांची उपपत्ती पाहिली होती. की ब्रुनर यांनी अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती मांडलेली आपल्याला दिसून येते पहा. ही आपण मागचा जो आपला सेशन होता त्याच्यामध्ये पाहिली होती पहा. ब्रुनर यांनी कशाच्या संदर्भात होती पहा ती, अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती होती पहा. त्याच्यानंतर यामध्ये आपण काय पाहिलं पहा, ज्ञानांचं रूपांतर कशा पद्धतीने केलं जातं हे ब्रुनरनी सांगितलेलं आहे पहा. कशा पद्धतीने, तर जुन्या माहितीचा आवश्यक भाग जो काही आहे, म्हणजे अनावश्यक भाग जो आहे तर तो वगळला जातो आणि नवीन माहितीचा आवश्यक भाग त्याच्यामध्ये ऍड केला जातो आणि त्याद्वारे ज्ञानाचं जे काही आहे रूपांतर होत असतं, असं जेरोम ब्रुनर यांनी सांगितलेलं आहे पहा. म्हणजे अध्ययन होण्यासाठी किंवा ज्ञानाचे रूपांतर होण्यासाठी एक समीकरण सांगितले होते, ते महत्वाचं आहे. ठीक आहे. तर जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो आणि नवीन माहितीचा आवश्यक भाग हा समाविष्ट केला जातो. अशा रीतीने अध्ययन होतं असं ब्रुनरचं म्हणणं आहे. हे आपण बघितलं होतं पहा मागच्या सेशन मध्ये. त्यानंतर बांदुरा यांची उपपत्ती पाहिली होती पहा. त्यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती याचा आपण अभ्यास केला होता. याद्वारे आपण असं पाहिलं होतं की व्यक्ती, मनुष्य किंवा लहान मूल जे काही आहे तर ते कसे निरीक्षणातून शिकत असतात पहा. मॉडेलिंगद्वारे देखील त्यांच्यामध्ये बदल होतो किंवा त्याद्वारे देखील शिकत असतात. त्याच पद्धतीने अंतःक्रिया यांना देखील याच्यामध्ये महत्व दिलेलं त्यांचं दिसून येतं. एकंदरीत आपल्याला सांगता येईल की जे काही आपण अध्ययन करत असतो तर ते दुसऱ्याच्या वर्तनाचे करण करून करत असतो, या असं म्हणणं आहे बांदुरा यांचं पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर कोहलरचं देखील आपण पाहिलेलं आहे पहा. कोहलर आणि त्याच्या संदर्भात काही क्वेश्चन देखील पाहिलेले आहेत. कोहलरनी जी काही थेरी आपल्याला मांडलेली आहे पहा. कोहलर यांनी काय सांगितले आहे की अध्ययन हे किंवा समस्या मर्मदृष्टीने सोडवल्या जातात, असं कोहलर यांचं म्हणणं होतं पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर स्किनरची देखील थेरी पाहिली होती पहा, की साधक अभिसंधानाद्वारे आपण अध्ययन करत असतो. तर यांनी काय केलेलं आहे की उंदीर आणि उंदीर आणि कुठला आहे, कबूतर याचा वापर करून एक उपपत्ती त्यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते पहा. आणि त्यांचं म्हणणं काय आहे पहा, की साधक अभिसंधानाद्वारेच आपण अध्ययन घडत असतं, असं त्यांचं म्हणणं आहे. कुणाचं, तर स्किनर या मानसशास्त्रज्ञाचं. तर या संदर्भात आपण मागच्या सेशन मध्ये अभ्यास केला आहे आणि आता जे जे काही आपल्याला पाहायचं आहे पहा, तर ते आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती. याचा आपल्याला काय करायचं आहे, इथे अभ्यास करायचा आहे. ही एक उपपत्ती आहे पहा. तर ही उपपत्ती कोणी मांडली आहे, तर डॉक्टर ब्लूम यांनी ही उपपत्ती मांडलेली आपल्याला दिसून येतं. कुठली आहे पहा, प्रभुत्व संपादन उपपत्ती. याच्यामध्ये लक्षात आलं असेल तुम्हाला, प्रभुत्व आणि संपादन. म्हणजे काहीतरी शिकल्यानंतर त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळाल्यानंतर त्या संदर्भात इथे अभ्यास केलेला दिसून येतो डॉक्टर ब्लूम यांनी. तर पाहूया आपण याच्यामध्ये काय काय आपल्याला सांगितलेलं आहे ते पहा. तर हे बाकी आपण अध्ययनार्थांना काय करत असतो, साध्या पद्धतीने शिकवत असतो आणि त्यांचं काय केलं जातं पहा, मूल्यमापन करत असतो. म्हणजे अध्ययनार्थ्यांचं जे मूल्यमापन करत असतो तर सर्वसाधारण तर कोणत्या पद्धतीने, ही दोन पद्धती सांगितल्यात पहा मूल्यमापनाच्या. मी एक समकालिक मूल्यमापन असेल आणि वैकल्पिक मूल्यमापन पद्धती. आणि या दोन दृष्टीने आपण काय केलं जातं पहा, की त्यांचं मूल्यमापन केलं जातं. कोणाचं, अध्ययनार्थी किंवा जे काही अध्ययन करणार आहे विद्यार्थ्यांचं. आता त्या दोन पद्धतीमध्ये समकालिक मूल्यमापन पद्धती म्हणजे काय आणि वैकल्पिक मूल्यमापन पद्धती म्हणजे काय, हे आपण पाहणार आहोत पहा. आणि याचा काय संबंध आहे या उपपत्तीशी ते देखील आपण पाहणार आहोत. ठीक आहे. आता ही जी पहिली पद्धत आहे पहा, कुठली आहे, समकालिक मूल्यमापन पद्धती. तर यामध्ये काय असतं, की विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तो विद्यार्थ्यांना कितपत समजला आहे किंवा त्यांनी कितपत तो ग्रहण केलेला आहे पहा, हे यामधून पाहिलं जातं. कशामधून,
समकालीन मूल्यमापनामध्ये जे काही शिक्षकांनी अध्यापन केलेलं असतं ते विद्यार्थ्यांना कितपत ग्रहण केलं आहे याचा अंदाज आपल्याला काढण्यासाठी आपण काय करतो पहा, एक घटक चाचणी म्हणा किंवा वार्षिक परीक्षा, सहामाही परीक्षा याद्वारे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करत असतो. तर त्यालाच काय म्हणलं जातं पहा, समकालीन मूल्यमापन असं म्हणलं जातं पहा. ही जी काही पहिली आहे मूल्यमापन पद्धतीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मूल्यमापनाची एक दुसरी पद्धत आहे पहा, तर ती कोणती आहे? तर वैकल्पिक मूल्यमापन पहा. आता या पद्धतीमध्ये काय केलं जातं? तर या पद्धतीत जे अभ्यासक्रम आहे, तर ते हाताळत असताना वेळोवेळी मूल्यमापन केलं जात असतं. जेव्हा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, तर त्यांना ती गोष्ट समजली का नाही, या संदर्भात आपण काय करतो, त्याचं वेळोवेळी मूल्यमापन हे करत असतो. आणि त्यावरून त्यांची काय करत असते, प्रगती कुठपर्यंत आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला समजत असतं. यालाच वैकल्पिक मूल्यमापन असं म्हणलं जातं पहा. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी त्याचं जे काही आपण त्यांना शिकवलेलं आहे, त्याचा अध्ययनाचा दर्जा कसा आहे हे देखील यामधून बघितलं जातं बघा. कशातून? वैकल्पिक मूल्यमापन पद्धतीतून. म्हणजेच अ, मानसिक असेल, भावनिक असेल, सामाजिक असेल, या संपूर्ण जे काही मूल्यमापन केलं जातं, तर ते वैकल्पिक मूल्यमापन पद्धतीमध्ये होत असतं पहा. ठीक आहे. तर आता अजून याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, की जेव्हा एखादा अध्ययनार्थी जेव्हा अध्ययन करत असतो, तेव्हा त्याचा दर्जा लक्षात घेऊन त्याला अध्ययन प्रगती त्याने कितपत केली आहे, हे देखील पाहिलं जात असतं पहा. कशामध्ये? या प्रभुत्व अध्ययन पद्धतीमध्ये. विद्यार्थ्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे उद्दिष्ट याच्यामध्ये ठरवलं जात नाही. जे काही त्यांना आवाक्यातलं आहे, म्हणजे त्यांच्या वयानुसार त्यांना उद्दिष्ट हे दिलं जात असतं पहा. आणि ते साध्य करण्यासाठी त्याला किती वेळ लागला आहे, याकडे लक्ष न देता ते गाठण्यासाठी तो जो काही विद्यार्थी आहे, तर तो कुठपर्यंत पोहोचला आहे, हं, हे यामध्ये पाहिलं जातं. कशामध्ये? प्रभुत्व संपादन उपपत्तीमध्ये हे पाहिलं जातं पहा. किती वेळ लागला आहे, हे नाही पाहिलं. तर त्यांनी ते अध्ययन कितपर्यंत साध्य केलं आहे, हे पाहण्याचं काम या उपपत्तीमधून केलं जातं पहा. आता एखाद्या वेळेस काय होतं, की जेव्हा अध्ययनार्थी असेल, तो अपेक्षित टप्पा गाठतो. मग त्यावेळेस त्याचं अध्ययन झालं, असं आपण म्हणतो पहा. हं. जेव्हा अध्ययनार्थी त्या विशिष्ट टप्प्यापर्यंत पोहोचत नाही, तर तो टप्पा त्याला गाठण्यासाठी मग काय केली जाते पहा, मदत केली जाते. मग शिक्षकांकडून त्याला काय केलं जातं, की मदत केली जाते आणि एखादा विद्यार्थी असतो पहा शाळेमध्ये शिकणारा. आता प्रत्येक विद्यार्थ्यां हा सारखा नसतो. त्याची बुद्धिमत्ता ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. मग काही विद्यार्थ्यांना लवकर लक्षात येतं, पण काही विद्यार्थ्यांना हे शिकण्यासाठी वेळ लागत असतो. मग त्या याच्यामध्ये असं सांगितलं आहे, की विद्यार्थ्यांना जर आपण त्यांच्या क्षमतेनुसार जर शिकवण्याचा प्रयत्न केला, तर एखादी गोष्ट त्यांना लवकर लक्षात राहते. म्हणजे अनेक उदाहरण देऊन जर शिक्षकांनी त्यांना शिकवलं, तर ते त्यांच्या चांगलं लक्षात राहतं पहा. म्हणजे दैनंदिन जीवनामधील देखील उदाहरणं दिली, तर त्यांचं ते चांगलं लक्षात राहतं. आणि त्याच पद्धतीने त्यांना मुबलक असा वेळ देणंही गरजेचं आहे. म्हणजेच फक्त ठराविक टाईममध्ये त्याचं जे काही अध्ययन असणं अपेक्षित नाही. तर यामध्ये काय आहे, की उद्दिष्ट जोपर्यंत तो पूर्ण करत नाही, तोपर्यंत त्याला वेळ दिला जातो. हे यामध्ये पाहिलं जातं पहा. कशामध्ये? प्रभुत्व संपादन उपपत्तीमध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या संकल्पना आहेत पहा. एक समकालिक मूल्यमापन आणि वैकल्पिक मूल्यमापन. म्हणजे 2 पद्धतीने काय केलं जातं पहा, विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे त्यांनी कोणतं प्रभुत्व संपादन केलेलं आहे, त्याच्यासाठी शिक्षकांना काय करावं लागेल, या गोष्टी देखील इथे महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात पहा. ठीक आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार देखील शिकवलं जात असतं. तर ही आपण जी पाहिली आहे, तर ती आहे डॉक्टर ब्लूम यांची अध्ययन विषयक थेअरी आपण इथे बघितलेलं आहे पहा. ठीक आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला असं सांगता येतं पहा, ज्ञानात्मक विकासाबरोबर भावनात्मक विकासही परिणामकारक होणं हे महत्वाचं आहे पहा. ज्ञानात्मक म्हणजे काय, की फक्त जे काही शिकवलं आहे त्याचंच ग्रहण नाही, तर विद्यार्थ्यांना किंवा अध्ययनार्थ्यांना समाजामध्ये त्या गोष्टी कशा उपयोगात आणता येईल हेही तितकंच महत्त्व आहे. म्हणजे भावनात्मक विकास देखील
महत्वाचा इथे आपल्याला दिसून येतो पहा. तर ही प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेली इथे आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर याच्यानंतरची जी नेक्स्ट उपपत्ती आहे ती देखील आपण पाहणार आहोत. तर ती आहे आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती. याचा देखील आपल्याला बघायचं ही लक्षात आली असेल, खूप साधी आणि सोपी आहे. याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही पहा. ही दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, समकालिक मूल्यमापन आणि वैकसिक मूल्यमापन प्रभुत्व संपादन उपपत्तीमध्ये. ठीक आहे. याच्यानंतर जी काही उपपत्ती आपल्याला पाहायची आहे पहा, ती आसुबेल यांची उपपत्ती आहे पहा. तर आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती. कुठली उपपत्ती पहा? आसुबेल यांची आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. पहा की आसुबेल जो आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा, अध्ययन अनुदेशन पद्धती ही मांडलेली दिसून येते. डेव्हिड आसुबेल हा एक मानसशास्त्रज्ञ होता आणि त्यांनी काय केलं आहे, अध्ययनाच्या संदर्भात एक उपपत्ती आपल्याला मांडलेली दिसून येते. आता त्यांचं असं म्हणणं आहे पहा की पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळण्यावर विशेष भर त्यांनी दिलेला दिसून येतो पहा. जी काही पाठ्यवस्तू आहे किंवा घटक आपण विद्यार्थ्यांना शिकणार आहोत, तर पाठ्यवस्तू पाठ्यवस्तूवर त्यांनी भर दिलेला आहे पहा. ठीक आहे. कोणी? तर आसुबेल यांनी विशेष भर दिलेला आहे. म्हणजे जो घटक आपण विद्यार्थ्यांना त्याच्यावर विशेष भर यांचा दिसून आलेला आपल्याला दिसून येतो पहा. तर त्यांनी सांगितलं आहे पहा की परत एक नवीन संकल्पना त्यांनी अशी मांडलेली आहे अध्ययनासंदर्भात, की अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन त्यांनी मांडलेलं आहे पहा. अर्थपूर्ण अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन. ठीक आहे. शाब्दिक अध्ययन हे कोणी मांडलेलं आहे पहा? सुबेल यांनी मांडलेलं दिसून येतं पहा. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, जे काही अभ्यासामध्ये जे काही तत्व असतात, सिद्धांत असतात, संकल्पना असतात, तर त्याची एक विशिष्ट प्रकारची एक रचना असते पहा. आता अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन होण्यासाठी गरजेचं आहे पहा की विद्यार्थ्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत तर त्या स्पष्ट असाव्या लागतात. म्हणजे जे काही पूर्व अनुभव आहेत त्यांचे, म्हणजे जेव्हा एखादा शिक्षक शिकवणार आहे विद्यार्थ्यांना, तर तेव्हा काय केलं पाहिजे त्यांनी, पूर्व ज्ञानाशी म्हणजे सांगड ही घातली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना जर आधीच ज्ञान असेल, एखादं वस्तू शिकवत आहे, पाठ्यघटक शिकवत आहे, तर त्याच्या आधी जर त्याला त्या संदर्भात आधीच ज्ञान असेल आणि जेव्हा नवीन माहिती त्याला मिळणार असेल, तर तेव्हा जे अध्ययन होत असतं, तर ते कसं होत असतं पहा, अर्थपूर्ण असं अध्ययन होत असतं पहा. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, की जी काही नवीन माहिती आहे हा आणि जुनी माहिती आहे, म्हणजे जुनी माहितीचा काही भाग आणि नवीन माहितीची जे काही शिकत असतो यांची काय केली जाते पहा, सांगड घातली जाते आणि काय केलं जातं पहा, अध्ययन हे केलेलं असतं. तर यालाच आपण काय म्हणूया, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असं म्हणता येईल पहा. आता उदाहरणार्थ जर सांगायचं झालं याच्यामध्ये, तर अध्ययनार्थी असतो किंवा विद्यार्थी असतो पहा, तर त्याला बेरीज ही आधीच येत असते संकल्पना, बेरीज कशी करायची किंवा ऍडिशन कसं करायचं हे माहिती असतं. मग त्याला जेव्हा नवीन भाग आपल्याला शिकवायचा आहे किंवा नवीन घटक त्याला जेव्हा शिकवायचा आहे, तो आहे गुणाकाराचे, मल्टिप्लिकेशन. तर तेव्हा गुणाकार म्हणजे बेरजेचा वापर करून गुणाकार कशा पद्धतीने करता येतो, हा हे जर त्याला म्हणजे आधीची संकल्पना त्याची क्लिअर असते आणि नवीन जेव्हा शिकवलं जातं, याही पद्धतीने आपण काय करू शकतो, गुणाकार करू शकतो, असं जर शिकवलं तर त्यांचं काय होतं पहा, जे काही ज्ञान होतं तर ते अर्थपूर्ण होत असतं. ठीक आहे. म्हणजे पूर्व ज्ञानाची जी सांगड आहे ती नवीन ज्ञानाशी जर आपण घालवून दिली तर लक्षात येतं, म्हणजे त्यांचा समन्वय जर साधून दिला, तर जे काही आपण नवीन अध्ययन करणार आहोत तर ते कसं असतं पहा, सोपं असतं आणि अर्थपूर्ण असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. असं कोणाचं म्हणणं आहे, आसुबेल
यांचं असं म्हणणं आहे की अध्ययन अशा स्वरूपामध्ये झालं तर ते अध्ययन चांगल्या पद्धतीने किंवा सोप्या पद्धतीने आपण करू शकतो पहा. ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी कुठली संकल्पना आहे पहा, अर्थपूर्ण शाब्दिक संकल्पना कोणी मांडली, तर आसुबेल यांनी मांडलेले आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला इथे या टीईटीच्या एक्झाम मध्ये येऊ शकतात पहा. ठीक आहे. ही कळालं आहे सगळ्यांना. आसुबेल यांची छोट्या छोट्या आहेत, यांनी काही कशावर प्रयोग वगैरे केला नाही, फक्त उदाहरणाद्वारे त्यांनी काय केलं आहे, त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत पहा, तर त्या स्पष्ट केलेल्या आपल्याला दिसून येतात पहा. म्हणजे अर्थपूर्ण अध्ययन जर झालं तर काय होतं की विद्यार्थ्यांना त्याचं चांगलं अध्ययन होत असतं. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे पहा, विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवणं, म्हणजे हे शिक्षकांनी व्यवस्थित शिकवणं हे गरजेचं असतं. वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना जर शिकवलं तर त्यांचं ते चांगलं लक्षात राहत असतं पहा. हं? यावरून आपल्याला काही शैक्षणिक महत्त्व देखील सांगता येतं, की नवीन ज्ञान जर शिकवायचं असेल किंवा नवीन अध्यापन करायचं असेल तर काय करावं लागेल, तर पूर्वज्ञानाशी सांगड घालावी लागेल. त्याद्वारे त्यांचं अध्ययन होत असतं पहा. ठीक आहे. म्हणजे हे काही किंवा एखादं अध्ययन करायचं आहे तर ते समग्र पद्धतीने करावं. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा सांगायची आहे तर तेव्हा ती संपूर्णतः सांगावी, नंतर तुटकपणे शिकवावी. हे देखील इथे महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. हं? त्यामुळे काय होतं, जे काही अध्यापन आहे तर ते अधिक परिणामकारक होतं आणि गतिमान पद्धतीने होतं, असं आसुबेल यांचं म्हणणं आपल्याला म्हणलेलं आहे पहा त्यांनी. ठीक आहे. तर ही तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर आसुबेल यांची संकल्पना किंवा यांची उपपत्ती झाल्यानंतर आपल्याला कर्ट लेविन काय म्हणतात पहा, यांचा देखील अभ्यास इथे करायचा आहे. कर्ट लेविन यांनी काय सांगितलेलं आहे पहा. ठीक आहे. हे लक्षात आलं असेल की अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन आणि पाठ्यवस्तू याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे. ठीक आहे. किंवा असं देखील आपल्याला इथे सांगता येईल की मूर्ताकडून अमूर्ताकडे देखील अध्ययन हे जर केलं तर विद्यार्थ्यांच्या चांगलं लक्षात राहतं किंवा ज्ञातापासून अज्ञातापर्यंत, म्हणजे जे काही सूत्र सांगितलेले आहेत पहा याच्यामध्ये, म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे किंवा ज्ञाताकडून अज्ञाताकडे, याचा देखील आपल्याला सांगता येईल. म्हणजे ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती असतात, हम्म आणि त्या गोष्टी पहिल्यांदा सांगून परत त्यांना नवीन ज्ञान जर शिकवलं तर जे काही अध्यापन होणार आहे तर ते गतिमान पद्धतीने होतं, असं यांचं म्हणणं असलेलं दिसून येतं पहा. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट जी काही आहे तर ती कर्ट लेविन यांची थेरी आहे पहा. हम्म? लेविन यांची उपपत्ती. कर्ट लेविन यांची ज्ञानात्मक उपपत्ती आहे पहा. ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. ठीक आहे. आता ही देखील आपल्याला इथे बघायचं आहे पहा, की कर्ट लेविनने आपल्याला काय सांगितलेलं आहे. हं? क्षेत्रीय उपपत्ती. आता हा जो लेविन आहे तर तो एक म्हणजे आपण पाहिलं होतं पहा, समग्रवादी किंवा समष्टीवादी याच्यामधला तो आहे पहा. त्यांचा सहकारी असलेला आपल्याला दिसून येतो. कोलर याच्यामध्ये लेविन हा सहकारी असलेला दिसून येतो. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, यांच्या म्हणजे समष्टीवादी जे काही विचारवंत आहेत पहा, हं? त्याच्यामधला सहकारी असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ज्ञानाचं जे काही रूपांतर आहे तर ते कशा पद्धतीने होतं पहा, समग्र पद्धतीने होतं, असं यांचं म्हणणं आहे. या जे काही विचारवंत आहेत त्यांचं, आणि त्याच्यामधला हा एक त्यांचा समकालीन असा सहकारी असलेला दिसून येतो पहा. तर आता कटलेविन यांनी काय सांगितलेलं आहे पहा, त्यांच्या ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्तीमध्ये, हे आपण आता बघणार आहोत पहा. आता समष्टीवादी विचारवंत मुख्याने काय केलेलं आहे, त्यांनी अवबोध, अध्ययन आणि विचार या प्रक्रियेमध्ये ते म्हणजे त्यांचा अभ्यास करण्यामध्ये अतिशय गुंग होते पहा. पण कट लेविन यांनी काय केलं आहे पहा, प्रेरणा आणि व्यक्तिमत्व, व्यक्तीची जी काही प्रेरणा आहे पहा, प्रेरणा व व्यक्तिमत्व यांचा त्यांनी काय केलेला आहे पहा, अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो पहा. म्हणजे त्यांच्या अध्ययनामध्ये
कशाला महत्व आहे? प्रेरणा आणि व्यक्तिमत्व यांना, म्हणजे मोटिवेशन आणि व्यक्तिमत्व हे याला कारणीभूत ठरत असतात. म्हणजे जे काही यांनी लेविन यांनी ज्ञानात्मक क्षेत्री उपपत्ती मांडली आहे, त्याच्यामध्ये या दोन गोष्टी त्यांनी प्रामुख्याने विचार केलेला आहे पहा. एक तर प्रेरणा आणि दुसरा आहे व्यक्तिमत्व असं आपल्याला दिसून येतं पहा. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये ते आपण इथे पाहणार आहोत पहा. तर त्यांचं असं म्हणणं आहे की व्यक्तीचं वर्तन जे काही आहे की नाही, ते भूतकाळ आणि भविष्यकाळाशी संबंधित असं नाहीये. तर ते काय असतं पहा, तर ते वर्तमान काळी जीवन क्षेत्राशी संबंधित असतं, असं यांचं म्हणणं आहे पहा. कुणाचं? लेविन यांचं. म्हणजे व्यक्तिमत्वाचा जर वर्तनाचा अभ्यास करायचा असेल आपल्याला, तर काय करावं लागतो पहा, त्याचा वर्तमान स्थितीचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. त्याद्वारे व्यक्तीचं जे काही अध्ययन आहे तर ते पूर्ण होत असतं. म्हणजे याला फार त्यांनी महत्व दिलेलं आहे. भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये नाही, तर त्याच्या वर्तमान काळामध्ये त्यांनी महत्व दिलेलं आहे पहा. त्याच पद्धतीने असं सांगितलेलं आहे पहा, जी काही अध्ययन क्षमता असते विद्यार्थ्यांमध्ये किंवा अध्ययन जे काही करणाऱ्या विद्यार्थी आहेत पहा, त्यांच्यामध्ये ज्या काही क्षमता आहेत, म्हणजे त्यांनी ते जे काही अध्ययन आहे ते कितपत ग्रहण करू शकतात. आणि यामध्ये त्यांना प्रेरणा किती महत्वाची आहे. म्हणजे प्रेरणा काय करत असते पहा, की मोटिवेट करत असते किंवा प्रबलन देण्याचं काम करत असते पहा. हा, तर यामध्ये जर विद्यार्थ्यांमध्ये जर प्रेरणा जर दिली, तर त्यांचं अध्ययन हे चांगल्या पद्धतीने होत असतं. असं किंवा वर्तनामध्ये जो काही बदल आहे तर तो होत असतो, असं कर्ट लेविन यांचं म्हणणं असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. आता जी काही आता अजून एक सांगता येईल पहा, की एखादा शिक्षक आहे पहा आणि शिक्षकाने काय केलेलं असतं, की विद्यार्थ्यांसमोर काही उद्दिष्ट ठरवलेले असतात पहा. आणि ते उद्दिष्ट कसे पाहिजे आहेत, तर ती स्पष्ट असलेली आणि त्यांच्या क्षमतेमध्ये असलेले महत्वाचे आहे पहा. आणि त्याचबरोबर शिक्षकाने काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना योग्य असं मार्गदर्शन करणं हे देखील महत्वाचं आहे. फक्त उद्दिष्ट त्यांना दिले आणि त्यांनी करा विद्यार्थ्यांना, तर नाही, तर ते उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं हे देखील महत्वाचं आहे पहा. त्याच पद्धतीने आपल्याला सांगता येईल की सोप्याकडून कठीणाकडे या सूत्रांचा देखील वापर जर केला, तर त्यांनी देखील अध्ययन हे व्यवस्थित होत असतं, असं या कर्ट लेविन यांचं म्हणणं आहे पहा. यांचं काय सांगितलेलं आहे पहा, एक तर प्रेरणा आणि व्यक्तिमत्व यांना महत्व दिले आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा, अध्ययनामध्ये अध्ययनात कुठल्या गोष्टीला महत्व? परिस्थितीच्या समाकाराला. ठीक आहे, परिस्थितीच्या समाकाराला. ठीक आहे, समाकाराला महत्व दिलेलं आहे पहा. अधिक महत्व म्हणजे ह्या दोन गोष्टी या कर्ट लेविनच्या उपपत्तीमध्ये आपल्याला महत्वाच्या असलेल्या दिसून येतात पहा. ठीक आहे, प्रेरणा आणि व्यक्तिमत्वावर अभ्यास केलेला आहे पहा. त्याच पद्धतीने त्यांनी अध्ययनातील परिस्थितीच्या समाकाराला या ठिकाणी महत्व दिलेले आपल्याला दिसून येतं पहा. तसेच याचं जे काही शैक्षणिक महत्व आहे किंवा शिक्षणासाठी या उपपत्तीचा काय उपयोग केला जातो पहा, तर म्हणजे जे काही उद्दिष्ट आहे, तर ते उद्दिष्ट म्हणजे व्यवस्थित उद्दिष्ट त्यांच्या समोर जर ठेवलं आणि मार्गदर्शन जर केलं, तर त्यांचं अध्ययन होत असतं, म्हणजे विद्यार्थ्यांचं अध्ययन होत असतं किंवा त्या उद्दिष्टापर्यंत ते पोहोचू शकतात पहा. तर त्याच्यामुळे जे काही उद्दिष्ट आहे किंवा गोल आहे, तर ते कसं असायला पाहिजे पहा, की अध्ययनाच्या दृष्टीने असणं गरजेचं आहे पहा. त्याच्यानंतर याच्यामध्ये सरावाला देखील त्यांनी महत्व दिलं आहे पहा. जर सराव केला, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण म्हणतो की जेव्हा आपण सारखा सारखा सराव केला एखाद्या गोष्टीचा, तर काय होतं, तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहत असतात. तर पहा, कुठलाही अध्ययन असेल, फक्त एकदा शिकलं की ते स्मरणात राहतं असं नाही. तर काय करावं लागतं, त्याला सारखं सारखं वाचन करावं लागतं, रीडिंग करावं लागते, लिखाण करावं लागतं. आणि सारखी प्रॅक्टिस केल्यानंतर काय होतं, ते आपल्या स्मरणामध्ये राहत असतं. तर त्याच्यामुळे कर्ट लेविन यांनी सरावाला देखील इथे महत्व दिलेलं आपल्याला
दिसून येतं. तर त्यामुळे अध्यापनामध्ये शिक्षकांनी सरावाला महत्व दिलं गेलं पाहिजे पहा. त्याच्यानंतर त्यांनी सुगमाकडून दुर्गमाकडे या अध्यापन पद्धतीचा किंवा हे जे काही अध्यापन सूत्र आहे त्याचा अवलंब करा असं यामध्ये सांगितलेलं दिसून येतं पहा. ही कर्ट लेविन यांची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती असलेली आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत: प्रेरणा, व्यक्तिमत्व, आणि दुसरं आहे अध्ययन परिस्थितीला समाकाराला अधिक महत्व. ठीक आहे. तर ही या संदर्भामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर हे विचारू शकतात पहा. नाहीतर आपण नेक्स्ट जो काही भाग आहे तो बघूया आणि नंतर क्वेश्चन आन्सर त्याचे बघणार आहोत. ठीक आहे. तर आपण पुढचा भाग बघायचा आता. हम्म? पुढचा भाग आहे पहा, हे कळलं असेल सगळ्यांना. तर अध्ययन संक्रमण म्हणजे काय हे पाहणार आहोत. हम्म? तर याच्या संदर्भात काही क्वेश्चन आन्सर बघूयात आधी, त्याच्यानंतर आपण पुढचा जो काही भाग आहे तर तो आपण पाहूयात. ठीक आहे. तर क्वेश्चन आन्सर बघा की कशा पद्धतीने क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जातात ते. हम्म? तर पहिल्यांदा जो काही क्वेश्चन आहे पहा, तर तो पाहूया. आता जो काही बघितला आपण तर तो आहे कर्ट लेविन. कर्ट लेविन, ठीक आहे, यांच्यानुसार, यांच्या उपपत्तीनुसार वर्तन कोणावर अवलंबून असतं. ठीक आहे. वर्तन कोणावर अवलंबून असतं असं हा एक क्वेश्चन आहे. तर याचा आन्सर आपल्याला असं देता येईल: व्यक्ती आणि वातावरण. ठीक आहे. व्यक्ती आणि वातावरण किंवा परिस्थितीवर असं सांगू शकतो पहा. वातावरण किंवा परिस्थितीवर याचं काय असतं पहा, जे काही वर्तन आहे तर ते अवलंबून असतं पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुढचा जो काही क्वेश्चन आहे पहा, तर तो आहे आसुबेल यांच्या मते, आसुबेल यांच्या मते, आपण थोडेच घेऊया, नंतर प्रॅक्टिसला क्वेश्चन देईल तुम्हाला. आता कशा प्रकारचे प्रश्न इथे विचारले जातात यावर थोडेच घेणार आहोत. नंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण क्वेश्चन मी देणार आहे, त्याच्यामध्ये आपण जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करणार. ठीक आहे. आसुबेल यांच्या मते शिक्षणाचा पाया, शिकण्याचा पाया कोणता आहे? पाया कोणता आहे? ठीक आहे. तर त्याच्यामध्ये असं सांगता येईल की पूर्वज्ञान हे महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं पहा. हम्म? त्याच्यानंतर जे काही थेरी मांडलेली आहे पहा, त्याच्या संदर्भात देखील क्वेश्चन येऊ शकतात पहा. ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली असं देखील येऊ शकतं. हम्म? ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती, ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती, उपपत्ती कोणी मांडली. तर या संदर्भात आपण उत्तर असं सांगू शकतो की कर्ट लेविन. लेविन, कर्ट लेविन यांनी मांडली आहे पहा. ठीक आहे. जे या संदर्भात देखील विचारले जाऊ शकतात पहा. आसुबेल यांनी, आसुबेल यांनी अध्ययनाच्या बाबतीत, अध्ययना संदर्भात
कोणती उपपत्ती मांडली? कोणती उपपत्ती मांडली? तर हे देखील आपल्याला सांगता येईल की काय सांगितलेलं आहे पहा, अध्ययन अनुदेशन, ठीक आहे, किंवा अध्ययन अनुदेशन ही उपपत्ती कोणी मांडली असं देखील आपल्याला विचारू शकतात पहा. अध्ययन व अनुदेशन, ठीक आहे. जर हे तुम्ही प्रॅक्टिस करत असताना जर असा चार्ट केला, तयार केला, तरी तुम्हाला इझी जाऊ शकतं पहा. याच्यामध्ये मानसशास्त्रज्ञ आणि त्यांनी कोणत्या स्वरूपात थेरी मांडली आहे आणि परत काय मांडलं आहे थेरीमध्ये, याच्या संदर्भात देखील तुम्ही अभ्यास करू शकतात. तर हे सारखं जर वारंवार तुम्ही त्याच्यामध्ये रिडिंग केली, सराव करली, तरी तुमच्या हे लक्षात राहतं की त्यांनी काय सांगितले. कारण आपल्याला याच्यामध्ये खूप काही डीप नॉलेज नाही की नेमकं काय सांगितलेलं आहे या उपपत्तीमध्ये. ह्या जरी गोष्टी आपल्याला लक्षात आला तरी आपल्याला त्याचा आन्सर देता येऊ शकतं पहा. हम्म? त्याच्यानंतर पहा, ब्लूम यांनी कोणती थेरी मांडली आहे, हा देखील क्वेश्चन येऊ शकतो पहा. हम्म? ब्लूम, क्वेश्चन आहे, ब्लूम, डॉक्टर ब्लूम, ब्लूम यांनी कोणती उपपत्ती मांडली, ठीक आहे, कोणती उपपत्ती मांडली आहे. ह्याचं देखील आपल्याला असा आन्सर सांगू शकतो पहा की प्रभुत्व संपादन. हम्म? प्रभुत्व संपादन हे सांगू शकतो पहा. तसेच त्याच पद्धतीने त्यांनी अ, जे काही मूल्यमापन पद्धती सांगितलेल्या आहेत पहा, तर ते कोणत्या आहेत, तर या संदर्भात समकालिक मूल्यमापन आणि वैकल्पिक मूल्यमापन, समेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, ह्या दोन मेथड त्यांनी वापरल्या आहेत. तर ते त्याच्यामध्ये देखील क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात पहा की कुठल्या मेथड वापरलेल्या आहेत. तर या संदर्भात देखील असे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात, ठीक आहे. तर हे लक्षात आलं असेल. तर याच्यानंतर जर पुढे आपण पाहणार आहोत पहा, अध्ययन संक्रमण. हम्म? अध्ययन संक्रमण आपल्याला बघायचं आहे. अतिशय इझी असं आहे ते, काहीच याच्यामध्ये अवघड असं काहीच नाहीये. अध्ययन संक्रमण थोडस थेरी जे काही आहे, तर ते एकदा थोडस रिडिंग तुम्ही केलं आणि नेमकं त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे गोष्टी, याचा जर अभ्यास केला तर नक्की सगळ्या गोष्टी इझी होतात पहा. अध्ययन संक्रमण हे आपल्याला पाहायचं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, अध्ययन संक्रमण महत्वाचा पार्ट आहे पहा. याच्यावर देखील क्वेश्चन हे आलेले आहेत आणि विचारले पण जाऊ शकतात. खूप इझी असा आहे. अध्ययनाचे संक्रमण, यालाच इंग्लिशमध्ये लर्निंग ट्रान्सफर असं देखील आपण म्हणतो पहा. आता जे काही अध्ययनाचं संक्रमण आहे, तर ते कसं घडत असतं किंवा त्याच्या व्याख्या काय आहे हे आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे? आता जे काही अध्ययन संक्रमण आहे पहा, आता एखाद्या परिस्थितीमध्ये हम्म एखाद्या परिस्थितीमध्ये आपण जे काही अध्ययन करत असतो आणि ते अध्ययन दुसऱ्या परिस्थितीमध्ये अनुकूल, प्रतिकूल किंवा कोणताच परिणाम जर घडत नसेल, तर त्याला काय म्हणतात, अध्ययन संक्रमण. अध्ययन संक्रमणात काय आहे, एखाद्या एखाद्या परिस्थितीतील अध्ययनाचा परिस्थितीतील पहा अध्ययनाचा एखाद्या परिस्थितीला अध्ययनाचा दुसऱ्या दुसऱ्या परिस्थितीतील परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल, प्रतिकूल, अनुकूल, प्रतिकूल, ठीक आहे, आणि आणि कोणताच परिणाम
होत नसेल, परिणाम होत नाही, तर त्याला काय म्हणलं जातं पहा, अध्ययन संक्रमण असं म्हणलं जातं. त्याला अध्ययन संक्रमण म्हणलं जातं. ही जर लक्षात आलं तुम्हाला, हिची जर डेफिनेशन कळाली तर लक्षात येईल. पहा, अध्ययन संक्रमणाच्या संदर्भात आता एखादा अध्ययन केलं आहे आपण, एका परिस्थितीमध्ये अध्ययन केलं आहे किंवा एखाद्या विषयाचं अध्ययन केलं आहे, आणि ते अध्ययन जर दुसऱ्या विषय शिकवत असताना जर त्याचा अनुकूल किंवा प्रतिकूल किंवा कोणताच परिणाम होत नसेल, तर त्याला अध्ययन संक्रमण असं म्हणलं जातं. पहा, आता याचे 3 प्रकार पडत असतात अध्ययन संक्रमणाचे. तर पहिला जो प्रकार आहे पहा, तर तो आहे धन संक्रमण. ठीक आहे, धन संक्रमण. आता धन संक्रमण म्हणजे काय, ऋण संक्रमण म्हणजे काय, आणि शून्य संक्रमण म्हणजे काय, हे आपण पाहणार आहोत. 3 प्रकार पडतात पहा, धन संक्रमण, ऋण संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. ओके, तर हे कशा संदर्भात प्रकार आहेत पहा, अध्ययन संक्रमणाच्या संदर्भात 3 प्रकार पडतात. याच्यामध्ये देखील क्वेश्चन विचारले जाऊ शकतात पहा, की त्याचे अध्ययन संक्रमणाचे किती प्रकार आहेत, 2, 4, 5 असे देऊ शकतात किंवा 3. तर आपल्याला असं सांगता येईल की 3 प्रकार आपल्याला असलेले दिसून येतात. आता धन संक्रमण म्हणजे काय, हे आपण इथे पाहणार आहोत. पहा, धन संक्रमण कशाला म्हणतात, तर आता याच्यामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत पहा, जी काही फर्स्ट डेफिनेशन आहे, अनुकूल, प्रतिकूल आणि कोणताच परिणाम होत नाही. अनुकूल म्हणजे काय, की एखादी गोष्ट किंवा एखादा विषय शिकवल्यानंतर त्याचा उपयोग दुसरा विषय शिकवताना किंवा एखादं ज्ञान ग्रहण करत असताना आधी शिकलेल्या ज्ञानाचा नंतर शिकलेल्या ज्ञानावर जर अनुकूल परिणाम होत असेल किंवा ती माहिती त्यांना उपयोगी पडत असेल, म्हणजे नवीन माहिती जेव्हा आपण शिकत असतो, तर जुनी माहिती त्याला जर मदत करत असेल, तर त्याचा परिणाम कसा असतो पहा, अनुकूल स्वरूपाचा असतो. म्हणजेच तेव्हा धनसंक्रमण झालं असं आपण त्यांना सांगू शकतो. म्हणूनच आपल्याला त्या संदर्भात अशी त्याची व्याख्या सांगता येईल पहा, धनसंक्रमणाची. एखाद्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण एखादं अध्ययन करत असतो, तर दुसऱ्या परिस्थितीमध्ये त्याचा जर अनुकूल परिणाम होत असेल किंवा एखादा विषय जेव्हा आपण शिकतो आणि दुसरा विषय जेव्हा आपण शिकत असतो, तर तेव्हा आधीचा विषय दुसऱ्या विषयास जर मदत करत असेल, तर तेव्हा जे काही संक्रमण होत असते, तर त्याला धन संक्रमण असं म्हणलं जातं. पहा, आता उदाहरणार्थ याच्यामध्ये सांगायचं झालं की धन संक्रमणाच्या बाबतीमध्ये, कारण त्याच याच्यामध्ये काय आहे, अनुकूल, हं? अनुकूल काय होत असतो पहा, प्रभाव पडत असतो जेव्हा धनसंक्रमण घडत असतं, तर तेव्हा अनुकूल असा प्रभाव पडत असतो. पहा, कुठल्या गोष्टीचा, आधी शिकलेल्या ज्ञानाचा नंतरच्या शिकलेल्या ज्ञानावर अनुकूल परिणाम होत असतो, तर तेव्हा धनसंक्रमण असं म्हणतात. किंवा एखाद्या विषय आपण शिकलाय, नंतर लगेच दुसरा विषय आपण घेतला शिकायला, तर त्याचा पहिल्या विषयाचा जेव्हा दुसऱ्या विषयावर जर म्हणजे त्याचा फायदा होत असेल, तर अनुकूल परिणाम होत असेल, तर त्याला धनसंक्रमण असे म्हणले जाते. मी एक उदाहरण तुम्हाला एक देते की काय आहे पहा. अ, उदाहरणार्थ पहा, संस्कृतचा अभ्यास जेव्हा आपण करतो आणि त्याच्यानंतर मराठीचा अभ्यास केला जातो, तर संस्कृतचा अभ्यास मराठीच्या अध्ययना किंवा अभ्यासासाठी हा पूरक असतो. जे काही महिला आहेत संस्कृत मधून, ते काय करत असतात, हा, अनुकूल परिणाम घडत असतात. तर त्यामुळे किंवा धन स्वरूपात परिणाम होत असतो. याच्यामध्ये आपल्याला उदाहरण देता येईल की संस्कृतचा अभ्यास मराठीच्या अभ्यासाला अनुकूल आहे किंवा पूरक असलेला आपल्याला दिसून येतो. आणखीन एक उदाहरण आहे. आता जेव्हा आपण सायकल चालवतो, सायकल चालवायला शिकल्यानंतर आपण काय होतं पहा, जेव्हा गाडी चालवायला शिकत असतो, तर तेव्हा जे काही आपल्याला बॅलन्स आलेला असतो सायकल चालवताना, आणि जेव्हा आपण गाडी शिकतो, तर तेव्हा म्हणजे जो काही त्याचा प्रभाव आहे, जे काही आपण शिकलेलं असतं, तर ते ज्ञान आपल्याला गाडी शिकण्यासाठी हे उपयोगी पडत असतं. म्हणजे इथं आपल्याला धनसंक्रमण होते असं आपल्याला सांगता येईल. कशाचं,
गाडी सायकल चालवायचं शिकल्यानंतर गाडी चालवणं आपल्याला सोपं जातं, म्हणजेच धनसंक्रमण इथे होतं असं सांगता येईल. त्याच्यानंतर पहा, टाईपरायटर असतं पहा. हं? आता नाही सध्या, पण जेव्हा टाईपरायटर शिकतो आणि नंतर आपण जे काही संगणक, हं? हे संगणकावर टायपिंग करत असतो, तर त्यांनी देखील आपण इझी आपल्याला होतं किंवा त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीने होतो, अनुकूल होतो. हे देखील आपल्याला या धनसंक्रमणामध्ये उदाहरण सांगता येईल पहा. त्याच्यानंतर ऋण संक्रमण. ठीक आहे. आता ऋण संक्रमणामध्ये त्याचा प्रतिकूल परिणाम होतो किंवा प्रतिकूल प्रभाव पडतो. ठीक आहे. म्हणजे एका अध्ययनाचा दुसऱ्या अध्ययनावर जेव्हा प्रतिकूल प्रभाव पडत असतो, तर तेव्हा ऋण संक्रमण घडतं असं त्यांना आपण म्हणलं जातं पहा. ठीक आहे. म्हणजे आपण एका परिस्थितीमध्ये अध्ययन केलं आहे आणि दुसऱ्या परिस्थितीवर विपरीत परिणाम होत असतो किंवा अडथळा होत असतो, तर त्याला ऋण संक्रमण असं म्हणलं जातं पहा. आता उदाहरण जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येतं की आवाज ब्रेक होतोय का तुमचा? आता येतो का आवाज? तसा आता तर येतोय वेळ का? म्हणजे वेळ संपत आलाय. बरं, एक 2 जर मिनिटात सांगते. नाही, हा, थांबा ना. सांगा सांगा, येतोय आवाज. हम्म. हा, तर ऋण संक्रमणामध्ये आपल्याला असं सांगता येईल पहा, की जेव्हा आपण एखादा अध्ययन करत असतो, हं? नवीन गोष्टी शिकत असतो, तर त्यामध्ये काय केलं जातं, की प्रतिकूल परिणाम हा होत असतो किंवा विपरीत एका अध्ययनाचा दुसऱ्या वर विपरीत परिणाम होत असतो, तर त्याला संक्रमण असं म्हणलं जातं पहा. आता उदाहरणार्थ याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की जेव्हा आपण मराठीचे ग्रामर असेल शिकत असताना, त्याच्यानंतर हिंदीचे ग्रामर आपण शिकायला लागतो, तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं पहा, ते ज्ञान आहे, पूरक नसतं, तर त्याला अडथळा निर्माण करतो. म्हणजे आपण कन्फ्यूज होतो पहा, हिंदीच्या व्याकरणामध्ये काय आहे, मराठीच्या व्याकरणामध्ये काय आहे, ह्या एकदम गोष्टी लक्षात येत नाही, म्हणजे विपरीत परिणाम करतो किंवा अडथळा निर्माण करतो पहा. तर तेव्हा आपण ऋण संक्रमण घडतंय असं इथे म्हणलं जातं. म्हणजे एका विषयाचं अध्ययन दुसऱ्या विषयाच्या अध्ययनाला जेव्हा घडतं, तर तेव्हा ऋण संक्रमण घडतं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट आहे पहा, शून्य संक्रमण. ठीक आहे. आता शून्य संक्रमण मध्ये काय आहे, की जेव्हा आपण अध्ययन करत असतो पहा, आधीच अध्ययन नंतरच्या अध्ययनाला असेल, म्हणजे प्रतिकूल परिणामही करत नाही आणि अनुकूल देखील परिणाम करत नाही, तर अशा वेळेस म्हणजे त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही, तर अशा वेळेस काय होतं, की शून्य संक्रमण होतं. म्हणजे एखादं अध्ययन आहे, तर ते त्याला म्हणजे फायदाही होत नाही आणि तोटा देखील होत नाही. हं? असं जेव्हा होतं, तर तेव्हा शून्य संक्रमण घडलं जातं. म्हणजे कुठलाच परिणाम होत नाही, फायदा देखील होत नाही किंवा नुकसान देखील होत नाही, तर अशा वेळेस शून्य संक्रमण घडत असतं पहा. हं? तर याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर सांगता येईल पहा, एखादं गाणं शिकत असेल आणि पोहायचं शिकत असेल, तर त्या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या संबंधित आहेत का? नाही, दोन विरुद्ध गोष्टी आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय तर फायदा देखील होत नाही आणि तोटा देखील होत नाही, म्हणजे काही नुकसान देखील होत नाही किंवा अडथळा देखील आणला जात नाही. तर त्यावेळेस जे अध्ययन होत असतं, तर त्याला शून्य अध्ययन असं आपण म्हणत असतो पहा. किंवा चित्र काढायला शिकतोय आणि चेस वगैरे खेळतोय, तर त्याचा देखील याचा आणि त्याचा परस्पर कोणताच संबंध नाही. तर त्याद्वारे म्हणजे अडथळा पण होत नाही आणि फायदा पण होत नाही. त्यावेळेस छान होतं असं आपल्याला दिसून येतं पहा. तर यावरून आपल्याला असं लक्षात येईल की जे काही शून्य संक्रमण आहे, तर याच्यामध्ये काहीच परिणाम होत नाही. दिसत आहे का? काहीच परिणाम होत नाही. परिणाम होत नाही. होत नाही. तर अशा वेळेस काय असतं, हे शून्य संक्रमण असतं. हं? तर हे संक्रमण कळल्यात का? अध्ययन संक्रमणाच्या 3 प्रकार पाहिलेत. हं?
आणि त्याच्या संदर्भात आपण हे बघितलेलं दिसून येतं पहा. काही थेअरी पण बघितलेल्या आहेत, अनुक्रमण देखील पाहिलेलं आहे पहा. तर हे सगळ्यांना लक्षात आलं असेल. त्या संदर्भात काही टीईटीच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतात पहा, की धन संक्रमणाचं उदाहरण देऊ शकतात किंवा ऋण संक्रमणाच्या संदर्भात असेल, शून्य संक्रमण आहे उदाहरण देऊ शकतात आणि खाली त्याचं तुम्हाला आन्सर विचारू शकतात पहा. हम्म? याच्या संदर्भात हे क्वेश्चन टीईटीच्या संदर्भात विचारू शकतात. आपण क्वेश्चन आन्सर नेक्स्ट सेशनला आपण बघूया की कोणत्या स्वरूपाचे क्वेश्चन हे विचारले जातात. ठीक आहे, सध्या आपण इथे थांबूयात. ठीक आहे राम सर. ओके, स्टॉप करूया आपण. आपल्यासोबत आज तुझ्या